हा गाडीत बस गाडीत बसवलं. मी म्हणलं काही नाही दादा, ते मागे एक विषय तुम्हाला सांगितला होता. अरे तुला सांगितलं ना म्हणले काम होणार नाही. त्या ड्रायव्हरला म्हणले गाडी थांबव, याला उतरव. मला उतरून दिलं. 2012-13ला माझ्या नागपूरमधल्या एका कार्यकर्त्याचं काम होतं. मी दादांना पुण्याच्या बंगल्यावर भेटलो. दादांना सांगितलं दादा ते काम करावं लागेल, असं आहे तसं आहे सगळं सांगितलं. दादा म्हणाले ते काम काय होणार नाही, नियमात बसत नाही, शक्य नाही. ठीक आहे म्हणलं, उठलो, निघून आलो. पण कार्यकर्ता कसा असतो का तो चिकटीने मागं लागतो, नाही जावंच लागेल. 5-6 महिन्यांनी पुन्हा एकदा दादांकडे जायचं ठरलं. तो कार्यकर्ता मागं लागला म्हणून जायची वेळ आली. मंत्रालयात मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस दादा मंत्रालयातून उतरत होते आणि उतरत असताना मी रस्त्यात त्यांनी मला पाहिलं. मला म्हणले काय रे, काय करतोय? म्हणलं काय नाही दादा, एक काम होतं महत्वाचं, बोलायचं होतं. हा गाडीत बसवलं. गाडीत बसल्यावर मला म्हणले हा बोल काय. मी म्हणलं काही नाही दादा, ते मागे एक विषय तुम्हाला सांगितला होता, तर ते जर झालं तर बरं होईल, त्या कार्यकर्त्याचं जरा लाईन लागून जाईल. अरे तुला सांगितलं ना म्हणले काम होणार नाही. त्या ड्रायव्हरला म्हणले गाडी थांबव, याला उतरव. मला उतरून दिलं. बरं, विशेष म्हणजे मला त्याचं अजिबात वाईट वाटलं नाही. मला त्या गोष्टीचं वाईट वाटलं नाही, कारण मी मनाची तयारी करूनच गेलो होतो की आपण अवघड काम सांगतोय, दादा आपल्याला काही बोलू शकतात, पण आपल्या सहकार्यासाठी आपल्याला ते करावं लागेल हे मला माहित होतं. मी तिथं गेलो. अनेक वेळा या स्पष्टवक्तेपणाचं नुकसान हे अनेक लोकांना होत असतं. मी पण त्याच स्वभावाचा आहे. अनेक वेळा मी स्पष्टपणे हो नाही सांगत असतो. लोकांना खेटा मारायला लावणं हे आम्हाला पटत नाही. आता हो नाही सांगणाऱ्याचं काही क्षण माणसाला वाईट वाटतं, परंतु हेलपाटे मारण्यापेक्षा मला असं वाटतं की माणसाला स्पष्टपणे सांगणं हे कधी पण गरजेचं असतं.